हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. आणि हा व्लॉग मी किचनमध्ये स्टार्ट करते. म्हणजे ऑफकोर्स हा कुकिंगचा व्लॉग असणार आहे. पण मग कुकिंगचा व्लॉग आहे म्हणल्यावर मी एकटी कशी करीन कोण तर माझ्यासोबत यायला पाहिजे ना. यू नो कॉस. ठीक आहे, असू दे गाईज. कोण नाही शाळा कोण तर माझ्यासोबत यायला पाहिजेच. मग कुकिंगचा व्लॉग आहे म्हणल्यावर कोण येणार? एकच मैत्रीण राहिलं, तीच येणार. आम्ही आज करणार आहोत चीज केक. ह्याच्या आधी आम्ही केलाय, दोघींनी पण केलाय, पण वेगवेगळा केलाय. तिचा चांगला झाला, माझा नव्हता होणार. तर आज मला चीज केक करायला शिकवणार आहे. असं काही नाही, करायला गेल्यावरती यूज होईल. नाव नाही काढायचं, गप्पच नाही काढायचं. गाईस, इग्नोर हर फालतूची बाते. तर आता आम्ही आमच्या किचनमध्ये आहोत आणि आम्ही करणार आहोत चीज केक. आधी मी केस बांधून घेते कारण किचनमध्ये आणि सो गाईस, वी आर रेडी. आणि आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत चीज केकसाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स, जे खूप मेहनतीने इकट्ठा केले. हो, कारण आमच्या बेटात नाही ब्लिंकिट आहे, नाही काहीच नाही. पुणे मुंबईच्या माणसांचं बरं असतंय ना, म्हणजे घरात बसायचं आणि मागवायचं. आणि आम्हाला इथं प्रत्येक ठिकाणी फिरायला एक, आणि असं पण नाही की एका ठिकाणी भेटते सगळं. खूप वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागते. बेटा अपडेट झालं पाहिजे, प्लीज कुणीतरी करा. चला, आता आम्ही दाखवतो. सगळ्यात पहिला इम्पॉर्टंट गोष्ट बिस्किट. बिस्किट जे आता आपण थोड्या वेळानं ग्राइंड करणार. आम्ही हे करतोय कारण आमच्या बेटात बिस्किट भेटत नाही. सो मी माझ्या भावाला सांगितलेलं आहे सांगलीवरनं, पण तो कधी येणार कधी आणणार. त्यामुळे आत्ता हे आहे न्यूट्री चॉईसचं बिस्किट, डायजेस्टिव्ह बिस्किट यूज करायचं. मी मागच्या वेळेस मारीगोल्ड यूज केलं, त्यामुळे माझा चांगला झाला नव्हता. आणि त्यानंतर आपण बटर, हे खूप छोटं आहे पण अजून आहे आमच्याकडे. हे पण आहे इंडियन फॅमिली, अर्ध राहिलेलं ते यूज करणार, नवीन आणलो. आणि त्यानंतर लागणार आम्हाला मिल्क. मिल्कमध्ये आम्ही मिल्कला फाडणार आहे विनेगर टाकून. त्यानंतर सांग काय माहिती बघा आपण याला. त्यानंतर आहे फ्रेश अमूल फ्रेश क्रीम. छोटीशीच आणायची, जास्त आणायची नाही, महाग असते म्हणून. आपल्याकडे पैसा नाही आहे, गंमत नाही आहे. अमूलची फ्रेश क्रीम. त्यानंतर चॉकलेट्स आम्ही घेतले. आणि व्हॅनिला एसेन्स सुद्धा लागेल आपल्याला. तुमच्याकडून मॅडम दाखवायचं दाखवलं ना एवढं. आणि इम्पॉर्टंट डब्बा, एक कंटेनर ज्यात तुम्ही चीज केक. नाही आमच्याकडे फुल ट्रान्सपरंट डब्बा आहे, नाही आमच्याकडे काचचा डब्बा आहे, म्हणून आम्ही ह्याच्यावरती काम चालवणार आहे. असू दे, प्रत्येक ठिकाणी आपली गरिबी दाखवायची गरज आहे का तुला? ठीक आहे, असू दे, चालतं. शट अप. विनेगर दाखवलं. सो गाईज, आता आम्ही सुरू करणार आहे चीज केक करायला. तर आम्ही पहिल्यांदा करणार आहोत बिस्किट ग्राइंड. तुम्हाला दाखवते. सगळं टाकायचं ना, डब्बा मोठा आहे ना, सोबत बिस्किटचे थोडेसे हाफ करून, जेणेकरून इझी पडेल. बिस्किट आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे. मी दूध फाडू का तोपर्यंत? थांब ना, एक करूया ना. ही ना स्वतःला एवढी महान माणूस समजते ना. गाई, जसं केल्यावरती कुठली गोष्ट चांगली होत नाही, त्यामुळं आपण प्रत्येक गोष्ट नीट हळू समजून घेऊन गेली पाहिजे. म्हणूनच काही लोकांचे चीज केक चांगले होत नाहीत. समजलं? म्हणजे सगळ्यांचं असंच म्हणणं की मी कोणाला समजून घेत नाही. ऑब्विसली. लाईट आहे ना? लाईट नाही आहे का? नाही. सुरू कसं होत नाहीये काय गाईच? असू दे, आपल्याकडे ग्राइंडर आहे दुसरा. गाईज, झळेला वाज आला. होय, काढ बंद कर. कसं काय? गाईज, मी आमच्या घरातलं किचन, म्हणजे तुम्हाला कळत असेल, मी आमच्या घरातलं किचन कधी तिथे वास येतोय जास्त. काय नाही होत कर म्हणते. तर गाईज, आपल्याला आमचं थांब ना, अजून करायचंय. अगं पण सांगते मी त्यांना अर्ध झाले म्हणून. ह्यातच करणार. ओके.
शिकवते मी तुला, सो नको. तर बघूया आता का होत नाहीये काय, मला तर डाऊट आहे, काय प्रॉब्लेम काय. असं थोडं दाब बटन आय गेस, असं काहीतरी करून होईल तर मला तर. लाईट आहे ना, खूप ट्राय करायचं करायचे, इथं सुरुवात आहे, चीज केक जाऊन पुढं नाही गाईस, थांबा. ट्राय बट डोंट ट्राय. अरे तिकडे कुठे फिरवते इथं पण बटन आहे, हे बटन लावल्यावर जास्त स्पीड मध्ये फिरतं, हल्ली लागलं कळलं ना. कशी मूर्ख माणसं भेटतात मला काय माहिती. ती अडकत नाहीये तिथं, ते सुरू माहिती आहे मला. हलवतेस का त्याला. मग अशी झालं पण जळलेला वास आला म्हणून आपण ते बंद केलं. भीती वाटते ना गाईच, ऑब्विसली भीती वाटते, काय नाही वाटणार. होतच नाहीये चालू. बोलव ना मम्मीला. माझी मम्मी काय लोक म्हणजे आम्ही पाडलं का बंद. नुकसान करू. परत एकदा आम्ही ट्राय करायला लागलोय. अरे 1 2 3 काय विषय हे बाबा, देवा स्वामी. थांब आपण दुसऱ्या जतच करूया. सोड असं म्हणलं चालू होते. म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे का, दुसऱ्याच नाव घेतल्यावर सुरू होतंय का ते. हो ना, सगळ्या आपल्या नशिबात असलेच कसे येते. ह्यात करूया आपण, ह्यात करूया. सोड. सो गाईज आता आम्हाला हे घावले आमच्या घरात, त्यामध्ये आम्ही ट्राय करणार आहे, जे की झालंच पाहिजे. नाही झालं ना तर मी घरात फोन जाईन. होतंय गाईज, माझी मेहनत सफल झाली गाईज. मी शोधलं आणि ते सफल झाले. श्रावणी कसं वाटतंय तुला? खूप छान, मला आनंद होतोय गाईज. आता नाही होत आहे. कसं काय नाही होत? होतच नाही. असं हलव त्याला, असं अगं मूर्ख. काही निघत नाहीये ना. नाही, हा तसं हलव तुझं. इथलं चालू आहे. गाईज मला आमची गॅलरी पाहिजे. ब्लॉक खूप मोठा होता. गाईस मी हे करते, तोपर्यंत सिटी बटर मेल्ट करेल आणि नंतर तुम्हाला भेटतो. ठीक आहे, आपण तिथं लावू शकतो बटर मिल्क. पण खूप लांब होतं ना. असं करते मी मिल्क. ओके गाईस, बटर मिल्क करणार भेटतो. ओके, मी तुम्हाला काय म्हणलेलं बिस्किटचं झाल्यावर ते झालेलं आहे. आता बिस्किट आम्ही बारीक चाळणी असते त्याच्यामध्ये थांब की बारीक चाळणी असते त्यामधनं असं हे करून घेतलंय, त्यामुळे हे नीट छान हे झालेलं आहे. तर आपण यात काही टाकू आणि त्यात बटर मिक्स करायचं. बटर थोडं आहे, मला वाटतं एवढ्या बिस्किटला पुरणार नाही, त्यामुळं आपण थोडं थोडं बिस्किट ठेवू. एवढ्याला परफेक्ट पुरेल. आणि हे आम्ही थोडं बाजूला काढले, त्याच्यावरती डिझाईन करायचं. मेल्ट झाली सगळं परत. वाव सर ना दिसले काही लोकांना काय सांग बघा. गाईज बॅकग्राऊंडचं ज्यांच्या मालिकेचं म्युझिक असेल ना प्लीज ते इग्नोर करा, आमच्या आवाज कमी करत नाही. स्पॅच्युला आहे हो द्या ना, मग द्या ना, मग काय हो काय आहे ना. चल बघा खाली गोष्टी ओके सगळ्यांना दिसतो काढायला. एवढ्या एकाची चित्रामध्ये एवढी मेहनत करायला लागत असेल, नाही तर केलंच नसता भाई. बापरे, आहे ना. ओके करायला नाही आपल्याला जास्त करायला लागली, कारण मिठाच्यावर हे आम्हाला ते शोधायला जास्त मेहनत लागेल. परत नंतर आमचा विषय झाला मिक्सर त्यामुळे. ओके एवढं बरं झालं. ओके आता आपण हे व्यवस्थित चटणी करू, चांगलं लागेल. बटर थोडं जास्त असणं गरजेचं आहे. आता आपण हे फ्रीजर करायला ठेवूया, जोपर्यंत आपण ह्याच्यावरचा लेअर बनवतो. ठीक आहे, चालेल ठेवा. हे बंद केलंय ना, जा ठेव जा. चला गाईज ठेवते मी फ्रीजरमध्ये सगळं. आणि आता ती काढून ते भेटतो. टाकणार कॉन्सन्ट्रेशनच नाही गाईज गोष्टींवरती. हो ठीक आहे, मला ऐकून नव्हतं. कुठलं कॉलेज? मी कोणाबरोबर बोलत होते? टाक ना बोट, सिद्धी बोट टाक की. जास्त केले गाईज हिनं. बघा गाईज बघा कॉन्सन्ट्रेशन.
कॉन्सन्ट्रेशन. विनेगर टाकणार आहे मी आता ह्यामध्ये. ओके कर की ऑन. ऑनच आहे माझ्यापासून. ओके तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही झाले. फ्रेंडचा फोन. ओ गाईज सॉरी गाईज पण हे थोडं एक्स्ट्रा जरा गरम झाले. आपण कोण कोण म्हटलं स्वतः आधी सांगितलं थोडंच गरम करायचं थोडंच गरम करायचं. टाकून बघ म्हणजे मला नाही जात तिकडे. अरे नाही नाही बाबा गरम नाही नाही नाही. आणि म्हणे मी चीज केक करणार आहे. काय नाही होतंय लगेच. कसा बंद होता. थोडंसं विनेगर अजून थोडंसं विनेगर ऍड करतो कारण करायचं आहे. ठीक आहे थोडा वेळ लागतोच ऑब्व्हियसली. टाकलं गेले फटके असं होत नाही. तिथे काय नका तसे माझं कोण आहे कोण आहे तुम्हाला तसे नशीबच फटके फाटल्यावर गॅस. सो गाईज आता मी ते ही जाळी एक नाही जाळी हे झालेलं आहे. हे काहीतरी असं झालंय त्यामध्ये आणि आता टाकायचं. भाजलं ना मला. कुकिंग नो डिझास्टर येस. लाईफ. आता थंड पाणी हवंय आपल्याला पण फ्रीज मधलं पाणी घेऊया. त्यावरती आम्ही फ्रीज मधलं थंड 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 पाणी टाकणार आहे आणि गरम आणि थोडं थोडं जास्त नाही. ओके तर आपण यामध्ये थोडंसं पाणी माझी बॉटल सगळीकडे 4 बाजून पाणी सांडले सगळं. म्हणून होती मोठं घेऊया. काही आम्हाला जास्त भांडी पाडायची नाही कारण परत ते आम्हालाच करायचं. असो आता हे झालेलं आहे ना. आता आपल्याला परत मिक्सरची गरज लागणार आहे. हे थोडा वेळ असंच ठेवायचं जेणेकरून यातलं जे पाणी आपण टाकलेलं ते थोडंसं ही होईल. आपण फक्त जे टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी यावरती थंड पाणी टाकलं. ठीक आहे हे होईल गाईस ते हे होईल हे होईल ते. काय करायचंय आता. काय टाकायचं आता मी सांगते. शुगर घ्या आधी. शुगर आपण गुळ पावडर नाही का टाकू शकत आता आहे का. ह्यामध्ये हेल्थ कॉन्शियस बघा कसं एकदम थिक कन्सिस्टन्सी. ठेव ना. कंती झाली. नीट म्हणलेलं कंती झाली. नो गाइस कन्सिस्टन्सी देखो सी घट्ट असली बघा गाईज मी हिला परत माझ्या चॅनलवर इन्व्हाइट नाही करणार. असं कसं हे मी केलं म्हणून इतकं छान झालंय. माझं डोकं होतं ना व्हॅनिलायसेन्स टाकायचं. युट्यूबवरनं 4 व्हिडिओ बघते म्हणते माझं डोकं होतं व्हॅनिलायसेन्स. मी आधी केलाय चीज केक. बरं झालं आवडती कुठे येतात ते घ्यायचंय ना. आता आपण ते काढूया. किचन कट्टा घाण झालाय पाक घाण करून टाकलाय आम्ही. आता त्याला आम्हाला स्वच्छ पण करायला लागणार आहे. निघत नाहीये. सोड मी काढते आणि इकडे शूट कर. बाय. काय म्हणते. नाही मीच काढणार. तू परत असं म्हणते की तुला ताकद नाहीये. नाहीये गाईज नाहीये. माय बॉडी बिल्डर. वाव मला कधीच निघलं नसते उभ्या जन्मात माझ्या. गाईज विषय असतो. हा बघा हे असं एकदम सेट झाले. आपण ह्याच्यावरती आता ते टाकूया. चीजचं केलंय चीज स्प्रेड. इम्पॉर्टंट लेअर खूप सुंदर झालाय. वाव किती छान दिसतंय. जास्त मोठा झालाय का असाच असतो. आता आपण चीज केक सांगलीत खाल्लेला तेव्हा कसा होता. मोठा होता बरोबर. एक मिनिट आपण पॅचरला नीट क्लीन करून घेऊया. झाले की आता कशाला त्याला हे करायचंय. स्वतः ते स्प्रेड झाले श्रावणी. त्यातली नाही ग बाळा. ह्याच्याला किती आहे बघ. ओ अच्छा त्याचं काढायचंय वे. मला वाटलं त्याला ते ती करणार आहे. नाही त्याला कशाला. त्याला हात नसतो लावायचा. हे असं मिक्स नाही करायचं नाही तर ते खराब होऊन जातं. तसं मिक्स नाही करायचं. कसं हे असं नाही. तसं नाही करायचं. शानपणा नाही करायचं. ह्यात कुठला चमचा नाही घालायचा. आता झालं स्वतः ती होतंय त्याच त्याला करायचं. शानपणा केला तर ते खराब होणार. काय काय जण असतील करणारेस. कोण करत तू. मी नाही केलं. नाही बघितलं.
झालेलं काय ही आता ही लेअर अशी झाली आहे, तर हे असं डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. बघा हे असं आहे, हे असं टॅप करायचं. सो यातले एअर बबल्स जातील. नंतर हे असं पॅक करायचं. एअर बबल्स गेले की आईस क्रिस्टल्स होत नाही. नंतर आपण हे नीट हळू उचलून फ्रीजरमध्ये ठेवूया. लेअर दिसते तरी छोटीच झाली आहे. ह्या साईडने छान दिसते बघ. ओके गाईस ठेवूया. चला वातावरण किती सुंदर झाले गाईस, मी तुम्हाला दाखवते. प्लीजच बघा तुम्ही. अरे जरास मस्त वारे येते. ओके तर ठेवलेलं आहे. आता हे जवळजवळ अर्धा तास मी दाखवू ना. जवळजवळ अर्धा तास आपण हे फ्रीजरमध्ये ठेवू. त्यानंतर आपण त्याच्यावरती चॉकलेट स्प्रेड करणार आहोत. अर्धा तास वेट करूया. ठीक आहे. तवरीची बघचोती आहे का काय बघतो मॅम. काहीच झाल्यावर भेटू आपण. सो गाईज, अरे मी करून दिलं असतं ना बाळा. आम्ही आता ह्याच्यामध्ये अमूलची फ्रेश क्रीम टाकणार आहोत. अंदाजाने टाका गाईज. परत ह्याला आपण असं टॅप करू आणि त्यानंतर आपण हे कव्हर करू आणि ह्याला ॲटलिस्ट 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. ओके 3-4 तासानंतर 3 ते 4 तासानंतर भेटूया गाईज. आणि हे राहिलेलं चॉकलेट प्लीज वेस्ट घालवू नका. खावा हे. खावा हे. आपण त्याला हे केलं नाही की त्याच्यावरती बिस्किटचं ते नंतर टाकायचं झाल्यावरती फ्रीज. नाही तर बिस्किट कडक होईल ना आता. ओके गाईज चालते. भेटूया 4-5 तासानंतर. बाय. वाव किती छान बघ, किती छान लेअर बनले त्याच्या. गाईज इट्स सफल संपूर्ण सफल झालेलं आहे आमचं. किती छान. ओके ओके चला टेस्ट करून बघूया आपण आता. नाही थांब की अगं टेस्ट ही तर सांगायला सांगूया. मी करू. थांब की थांबा गाईज थोडं आम्ही टेस्ट करतो. थांबा. रिव्ह्यू दिस नाव. ह्याचं कसं टेस्ट आहे. एकत्र खायचंय. चांगला झालाय म्हणजे. नीट पकड ना. नीट पकड. रिव्ह्यू करताना प्रश्न भानगड नेहमी काय ना काय चुकीचं करायचं असते. खा आता असं पकड. मी किती छान पकडले. एक हा 1 2 3. बेकरीपेक्षा चांगला झालाय. मस्त झाले. मस्त झाला. खावा. तुम्ही पण खावा गाईस. तुमच्या पोटात दुखवू नका आपण. आपण आमच्या मम्मीकडनं रिव्ह्यू घेऊया. आमची मम्मी आता जेवायला लागली. मी केलं त्यापेक्षा चांगलं झालं आधी. हो ना.
दोनों का प्यार मिक्स हुआ ना. सो गाईज मम्मी खाऊन सांग कसा झालेला आहे. ऑनेस्ट रिव्ह्यू दे मम्मी. अगं खालची चॉकलेटची लेअरच घेतलेली नाही आहे ना. सॉरी बिस्किटची. कसं झालंय. छान झालं, सुंदर झालंय. ओके गाईज आम्हाला आता रिव्ह्यू भेटलेला आहे. चांगला झालेला आहे. तुम्ही म्हणाल आम्ही केलाय म्हणून तारीफ. असं काही नाही, सांगितलंय. चांगलंच झालंय. चलो गाईज दॅट्स इट फॉर टुडे. सो गाईज आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. पहिल्या व्लॉगमध्ये संपवताना मी हे बोलले. पहिल्या कुठल्याच व्लॉगमध्ये बोलले नाही. चांगलं. ओके गाईज बाय.